माझ्याकडे साधन नाही. लॉकडाऊन बसून नवऱ्याला काम धंदा नाही. काकी तुम्हाला नक्कीच नाही मिळत. गप्प बस. मला नाही भेटलं तर मी इथंच जीव देणार आणि त्यांच्यावरच येणार. माझ्या चॅनलची मी वाट लावून घेतली. जाऊ दे, शांत बसा. तुम्हाला नाही. इथं पैसे भरले आणि आता या रूमला टाळा मारलाय फिरायत माणसानं येऊन. आणि म्हटलं माझी रूम आहे, टाळा खोला तर खुलीतच नाही. काय बोलतात ते बोलतात ते आमची रूम आहे. आम्ही कुठे जायचं? कसे पैसे दिले होते त्यांना मी कॅश बी दिलं होतं आणि चेक पण दिलं होतं. किती वर्षापूर्वीचा विषय? मी 2011 का 12 भरलं होतं. भाऊ असताना तुम्ही त्यांना पैसे दिले होते. काय बोलणी झाली होती त्यांच्यामध्ये तुमच्या? ते बोलले तुम्ही मला लाखभर रुपये दिले ना की तुम्हाला शिफ्टिंगला देऊया. मी लाखभर रुपये दिले, 2 लाख दिले, 3 लाख दिले, 4 लाख तर मला शिफ्टिंगला दिले. मी पत्र्याच्या रूम मध्ये चाळीत राहते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्व प्रगतीनगरला. आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये बिल्डरांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे. त्याचाच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. गेल्या काही वर्षापासून एक नाव वसई विरार शहरामध्ये चर्चेला होता. तो नाव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष हरिश्चंद्र सुर्वे, जे आता मयत आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ज्यांनी पैसे दिलेले आहेत ते गोरगरीब माता भगिनी आता माझ्यासोबत आहेत. त्यांना त्यांच्या घरासाठी 2008 पासून प्रतीक्षा करावी लागते. मोल मजुरी करून लोकांची धूळ भांडी धुवून या सगळ्या महिलांनी घर घेतलेलं आहे. परंतु आज त्यांना कोणीच मदत करत नाही. आपण जर पाहिलं तर हरिश्चंद्र सुर्वे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील हात वरती केलेले आहेत. ते यांना असं म्हणतात की तुम्हाला जर काय पैसे हवे असतील किंवा घर हवं असेल तर तुम्हाला भाऊंकडे जावं लागेल. जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे. कधी घेतलं होतं घर त्यांच्याकडनं तुम्ही? त्यांच्याकडनं 2008 पासून पैसे भरलेत आम्ही. आम्हाला अपेक्षा केलेलं आता नेणार असं प्रत्येक वेळेला पैसे न्यायला यायचे घरी आणि असंच बोलायचं तुम्हाला आता घर देऊ नंतर. असं करून करून झाले 15-20 वर्ष झाले अजूनपर्यंत. आतापर्यंत किती पैसे दिलेत तुम्ही? 5 लाख. 5 लाख रुपये. आणि हे बांधायला वेगळे पैसे. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही घर स्वतः पैसे काढून म्हणजे व्याजाविजाने काढून बांधतो. पण ही मासक मध्ये येते, ती बोलते असं एका माणसाला रूम दिल्याशिवाय तुम्ही प्रवेश करायचा नाही. कोणत्या माणसाला? तिच्याकडे येतो तो हे किरण. म्हणजे आता हे जे 5 घर आहेत त्यांचे बोलतात? हा. मग ह्याच्यामधलं जे काय आता काम सुरू आहे ते तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या पैशाने. आम्ही आमचा काय उद्देश होता, एवढे दिवस पडलेली होती ना जागा, तेव्हा का नाही बांधलं. आणि मासक सपोर्ट द्यायला येते. आम्हाला बोलते तुम्ही घुसायचं नाही, आता तुम्हाला मारायला येऊन याला दादागिरी करते. ती मनसेच्या खाली गद्दार आहे 1 नंबरची. प्रवेश केलाय आमच्या घरामध्ये यायचंय, आम्हाला राहायचंय. ती दादागिरी करते, कसं राहतो ते बघतं. गेल्या 20 वर्षापासून ही लोक पैसे देतात आहेत, परंतु अजून त्यांना घर का मिळत नाही याचं उत्तर आता कोण देणार? ताई तुमचं नाव सांगा. सीमा सूर्यकांत डांगरे माझं नाव. आम्ही आता हे घर बांधलं, मेहनत केली, आम्ही पैसे खर्च केले. महिना झाला मी घरी, मी कामावर, मी खाकर लाटून इथं पैसे भरले आणि आता या रूमला टाळा मारलाय फिरायत माणसानं येऊन. आणि म्हटलं माझी रूम आहे, टाळा खोला तर खुलीतच नाही. काय बोलतात ते बोलतात ते आमची रूम आहे. आम्ही कुठे जायचं? कसे पैसे दिले होते त्यांना मी कॅश बी दिलं होतं आणि चेक पण दिलं होतं. किती वर्षापूर्वीचा विषय? मी 2011 का 12 भरलं होतं. भाऊ असताना तुम्ही त्यांना पैसे दिले होते. काय बोलणी झाली होती त्यांच्यामध्ये तुमच्या? ते बोलले तुम्ही मला लाखभर रुपये दिले ना की तुम्हाला शिफ्टिंगला देऊया. मी लाखभर रुपये दिले, 2 लाख दिले, 3 लाख दिले, 4 लाख तर मला शिफ्टिंगला दिले. मी पत्र्याच्या रूम मध्ये चाळीत राहते आणि 4,10,000 झालं तरी मला त्याने दिलीच नाही रूम. आता तुम्ही भाड्याने राहताय? मी भाड्याने राहते 2007 पासून. मग आता हे जे 5 रूम पैकी 1 रूम तुम्हाला द्यायचं ठरलंय का? हो ठरलंय. मग का नाही मिळत आहे तुम्हाला? दुसऱ्यानंच लॉक लावले त्याला. दुसऱ्यानेच लॉक लावले? कोणी लॉक लावले माहितीये का? ते कोण आहे ग? किरण. त्याच्या सासूची आहे ना रूम, ते सासून पैसे भरले. मग ज्या भाऊंच्या ज्या सौभाग्यवती पत्नी आहेत त्यांची बायको आहे ती काय म्हणते? ती नाही येते ना, ती काही बोलली नाही बांधा म्हणून. आम्हीच आपलं बांधली जागा होती इथं म्हणून. तुम्ही तिला भेटला नाहीत की तुमच्या नवऱ्याला? म्हटलं तुम्ही काय पण करा, मला आज विचारायचं नाही असं म्हणते. हा. जाणून घेऊया अजून काही महिला आहेत. काकी तुझं नाव सांग. माझं छाया दत्ताराम कारिवडेकर.
आता कुठे राहता तुम्ही? आम्ही इथं शिफ्टिंगलाच राहतो. म्हणजे आमचं 6 लाख रुपये मी दिलं. 6 लाख दिले. 6 लाख रुपये दिल्याच्या नंतर मला बुकिंग दिली, म्हणजे शिफ्टिंगला रूम दिली आहे. त्याच्यानंतर त्या लोकांनी काहीच नाही, रूम मर पर्यंत बोलला काय देणार. मी मे महिन्यात त्याला भेटलो आणि जूनच्या 15-16 तारखेला तो ॲप झालाय. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्या बायकोला सांगितलं नाही का? सगळं सांगितलं. मला पोर बा कोण नाही, माझा नवरा निम्मीच आहे. तिला एवढं पण सांगितलं. पोरगी म्हणती काकी तुम्हाला पण मदत केली असती, पण माझं 1 रुपये 1000 रुपये मध्ये घर चालतंय म्हणून. मग मनसेचे पदाधिकारी वगैरे कोण तुम्हाला मदत नाही? साथ देत नाही. मनसेची पण काय बोलली, तुम्हाला सपोर्ट करेन मी, त्यांच्यात भाग नाही घेणार. प्रियंका मासक बोलली तुम्हाला माणूस देतो त्याच्याकडून करा, आतनं मदत करीन. आणि तिनं पण केली नाही. आम्ही 5 जणींनी मिळून रूमाया बांधल्या आणि आता या 6व्या माणसाला रूम मध्ये घुसवून लॉक लावले. त्यांचं 3 लाख रुपये आहेत, माझं तरी 6 लाख रुपये आहेत. मला तरी परवा कोण नाही. लॉकडाऊन पासून मानवण्याला काम पण नाही, मंगळसूत्र पण नाही का काय नाही. मला न्याय नाही दिला तर मी इथंच धडक देऊन मरणार, माझा नवराने मी. आपण जर पाहिलं तर मनसे हा पक्ष मराठी माणसांना न्याय देतो, हे दृश्य आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज आपण जर पाहिलं तर ह्या माता भगिनी आहेत, असह्य झालेल्या आहेत आणि खूप मोठी प्रॉपर्टी जी आहे ती भाऊ सुर्वे जे आहेत ते मागे ठेवून गेलेले आहेत. असं असताना कुठे ना कुठे त्यांच्या पत्नीने समोर येऊन या गोरगरिबांना घरं दिली पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर मनसेच्या काही महिला पदाधिकारी आहेत, ते त्यांना साथ देण्याच्या ऐवजी त्यांना त्रास देत आहेत. कोण आहेत या आपल्याच महाराष्ट्रातल्या माता भगिनी आहेत. काकी या बघा, त्या बोलायला पण तयार नाहीत. म्हणजे आज जवळजवळ कुठे ना कुठेतरी मनसे पदाधिकाऱ्यांनी यांना भिकेला लावलं असं बोललं तर त्याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. असं असताना कुठे ना कुठे मनसेचे जे ठाणे आणि पालघरचे जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव, त्यांनी तरी यांचे अश्रू पुसले पाहिजेत. कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांना त्यांनी न्याय दिलेले आहेत, अनेक बिल्डरांकडून त्यांनी पैसे वसूल केलेले आहेत. परंतु या प्रकरणात ते यांना न्याय देतील का? आपल्याला या सर्व प्रकरणात काय वाटतं? मी तरी इथं जीव देणार, मला तरी कुणाचा आधार नाही. लॉकडाऊन पासून मानवऱ्याला काम धंदा नाही. काकी शांत व्हा, तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. गप्प बसा. मला नाही भेटलं तर मी इथंच जीव देणार आणि त्यांच्यावरच येणार. माझ्या चॅनलची मी वाट लावून घेतली. जाऊ दे, शांत बसा. तुम्हाला नाही धंद्याला नाही. आपण जर पाहिलं तर प्रकार काय ते देखील तुम्हाला कळलं असेल. खास करून मी अविनाश जाधव जे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि मनसेचे नेते देखील आहेत, त्यांना विनंती करतो की कुठे ना कुठे आज या लोकांना मदत करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.